नमस्कार. शहाद्यात खळबळजनक प्रकार. उपचाराच्या नावाखाली वसुलीचा आरोप. 16 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. शहादा शहरातील खाजगी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उपचारातील कथित निष्काळजीपणा आणि आर्थिक शोषणाच्या आरोपादरम्यान एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंगरा येथील अभिजित कचरू सिरसाट यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला 15 मार्च 2026 रोजी प्रकृती बिघडल्याने शहादा येथील सार्थक हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान योग्य वैद्यकीय सेवा न दिल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी यावेळी केला आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच 5,000 रुपये रोख भरण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यानंतर केवळ एका दिवसातच 16,600 रुपयाचे बिल आकारण्यात आले. तसेच आवश्यक औषधे रुग्णालयातच मेडिकलमधून घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोपही यापुढे करण्यात आला. रुग्णाची प्रकृती खालावत असल्याने 16 मार्च रोजी त्याला नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू असतानाच मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची दखल घेत इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार आकाश जावरे यांनी नंदुरबार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली आहे. या तक्रारीत संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून खाजगी रुग्णालयाच्या कामकाजातील पारदर्शकता आणि रुग्णसेवेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून या प्रकरणात तातडीने आणि निपक्ष चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान संबंधित रुग्णालय प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसून ती येणेही तितकेच महत्त्वाचे मानले जात आहे. या घटनेचा तपास पुढे सुरू आहे. त्यांच्याशी माझा संवाद झाला. पेशंटला ॲडमिट व्हायला फक्त एकच दिवस झालेला आहे. एक दिवसाचं बिल त्यांनी एकूण 16,000 रुपये काढलेलं आहे. 16,000 रुपये बिल काढल्यानंतर मी त्यांना संपर्क केला की म्हटलं त्यांना परिवाराला 2-3 दिवसाची साईट द्या, ते बिल पूर्ण पेड करतील. तर त्यांनी 2-3 दिवसाची साईट न देता ते म्हणाले की पेशंट जोपर्यंत बिल पेड होत नाही तोपर्यंत आम्ही पेशंट सोडणार नाही, असं त्यांनी शब्द दिला. त्याच्यामुळे मी शहादा शहरातील जनतेला आवाहन करतो की सार्थक हॉस्पिटलला पेशंट ॲडमिट करत असताना कुठल्याही गोष्टीचं सर्व गोष्टींची काळजी घेता, त्यांना त्यांच्या बाबतीत पूर्ण माहिती घेता डॉक्टरांबाबतीत की पेशंटला ॲडमिट करण्याच्या आधी काय बिल लागेल किंवा किती खर्च लागेल ती पूर्ण माहिती घ्या. त्यानंतरच पेशंटला इथे ॲडमिट करा, अन्यथा पेशंटला इथे ॲडमिट करू नका, अशी माझी शहादा शहरातील जनतेला आवाहन आहे आणि शहादा तालुक्यातील जनतेला आवाहन आहे. माझं नाव आकाश जावरे, संविधान आर्मी उत्तर महाराष्ट्र महामंत्री. धन्यवाद.